नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि युजफुल रोज उपयोगात येणारी वस्तू तयार करणार आहोत, ते पण एका जुन्या टी शर्टपासून. तर बघा, आपल्याकडे भरपूर असे आमच्याकडे भरपूर असे टी शर्ट असतात. मोठ्या माणसांचे म्हणा, मुलांचे म्हणा किंवा मुलींचे भरपूर टी शर्ट आपल्या घरामध्ये असतात. आपण थोडा जरी त्याचा कलर डाऊन झाला किंवा खराब झाला तर आपण ते टी शर्ट वापरत नाही, फरची पुसण्यासाठी वगैरे यूज करतो. तर आज आपण या टी शर्टपासून कापता किंवा न शिवता अतिशय सुंदर अशी वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की बनवायला खूप सोपी आहे आणि दिसायला देखील तितकीच सुंदर आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी मी एक टी शर्ट घेतलेला आहे, ज्याचा की कलर थोडासा खराब झालेला आहे आणि जो मी वापरतसुद्धा नव्हती. म्हणून मी म्हटलं की हा टाकून देण्यापेक्षा याचा काहीतरी वापर आपण केला पाहिजे, ज्याचा की आपल्या रोजच्या कामामध्ये देखील उपयोग होऊ शकतो. तर बघा, सुरुवातीला आपल्याला टी शर्टला असा उलट्या साईडने करून घ्यायचा आहे. मी याआधी देखील भरपूर जुन्या कपड्यांचा, जुन्या साडीचा युजेस कशा पद्धतीने करायचे, नवीन वस्तू आपण त्यापासून कशा तयार करायच्या याबद्दलचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला टी शर्टला उलट्या साईडने करून घ्यायचा आहे आणि वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. अगदी छोट्या प्लेट्स आपल्याला तयार करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला हातामध्ये व्यवस्थित याला पकडून या ठिकाणी तुम्ही रबर बँडने पॅक करू शकतात, किंवा तुमच्याकडे रबर बँड नसेल मोठावाला तर तुम्ही अशा पद्धतीने दोरीने याला पॅक केलं तरीही चालेल. तर बघा, वरचा भाग आपल्याला थोडासा सोडून द्यायचा आहे. ज्या साईडने गळा आणि स्लीव्ज असतो तो भाग थोडासा मी या ठिकाणी सोडलेला आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित रबर बँडने पॅक केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला या टी शर्टला व्यवस्थित सरळ साईडने करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी वस्तू बनणार आहे ती आकर्षक आणि सुंदर अशी बनेल. तर बघा, व्यवस्थित आपल्याला उलट्या साईडने म्हणजे सरळ जो आहे तो व्यवस्थित सरळ शर्ट मी करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा, हा जो आपण गाठ मारलेला होता भाग तो देखील आतल्या साईडने व्यवस्थित ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि बघा, आता हा जो मधला जो भाग आहे टी शर्टचा, या ठिकाणी तुमच्याकडे जर जुनं कतरण असेल, तुम्ही जर शिलाई कामं करत असेल तर तुम्ही ते कतरण यामध्ये टाकू शकतात, किंवा तुमच्याकडे जुने कपडे असतील, ज्या लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा जुन्या साड्या असतील त्या देखील तुम्ही यामध्ये टाकल्यात तरीही चालेल. आणि नसेल तुमच्याकडे काही तर तुम्ही या ठिकाणी साधा आणि सरळ कॉटनचा यूज केला तरीही चालेल. तर बघा, मी या ठिकाणी माझ्याकडे जो टेडी बिअर होता तो पूर्ण खराब झाला होता आणि त्याचा जो कापूस होता तो मी या ठिकाणी यूज करत आहे. जर तुमच्याकडे जर असा टेडी बिअर्स खराब झालेला असेल आणि त्यातला जो कापूस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित असं पिंजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची साईज वाढते. आणि बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित याला असं पिंजून घ्यायचं आहे, म्हणजे जो कापूस आहे त्याची साईज जी आहे वाढल्या जाते आणि व्यवस्थित असा फुसफुशीत देखील तो कापूस होतो. तर बघा, मी या कापसाला व्यवस्थित टी शर्टच्या आतमधला जो भाग आहे त्यामध्ये टाकत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही यामध्ये जुने कपडे जरी टाकले तरीही चालेल. अगदी नव्यासारखं ही वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी टी शर्टला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे. बघा, मी व्यवस्थित जेवढा माझ्याकडे कापूस होता तो सर्व जो कापूस आहे तो अशा पद्धतीने त्या टी शर्टच्या आतल्या साईडला टाकत आहे. आता बऱ्याचदा आपण टी शर्ट खराब झालं की तो टाकून देतो किंवा फरची पुसण्यासाठी यूज करतो. तुमच्याकडे जर असे टी शर्ट असतील, एक तर तुम्ही त्याला अशा पद्धतीने नवीन वस्तू तयार करू शकतात. आणि तुम्हाला जर नसेल आवडत अशा वस्तू तयार करायला तर तुम्ही त्याला गरीब लोकांना डोनेट केलं तरीही चालेल, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल. आणि आता पावसाळ्यामध्ये खूप लोकांना गरज असते अशी कपड्यांची वगैरे, तर तुम्ही त्यांना देखील देऊ शकतात. तर बघा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी जो साईडचा भाग असतो म्हणजे टी शर्टला जॉईन केलेला असतं तो भाग मी या ठिकाणी कात्रीने कट केलेला आहे. अगदी थोडासाच भाग कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा, एक काटेपिनला मी व्यवस्थित एक दोरा बांधून घेतलेला आहे आणि त्या खालच्या साईडला जो भाग असतो त्यामध्ये आपल्याला हा दोरा जो आहे तो अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे. बघा, अगदी सोपं आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून बघा आणि काही नवीन केल्याचा आपल्याला आनंद देखील खूप मिळतो. आणि आपण काय करतो की टी शर्ट जुना झाला की तो असंच घरामध्ये पडून ठेवतो. तर बघा, मी दोरा ओला आहे
तर बघा अशा पद्धतीने जो दोरा आहे तुम्ही या टी शर्टमध्ये अशा पद्धतीने ओवून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित गाठ मारून याला पॅक करून ठेवायचा आहे। आता हा जो ओपनवाला जो भाग आहे तो तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याने पॅक करून घेऊ शकता किंवा आहे असं ठेवला तरीही चालेल। आणि त्यानंतर बघा आता पुढची प्रोसेस बघणं देखील खूप महत्त्वाचं आहे। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल। तर बघा मी या ठिकाणी सुई धागा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चार किंवा 5 बाजूंनी व्यवस्थित अशा पद्धतीने टक करून घ्यायचं आहे। तर बघा फक्त यामध्ये एक एक गाठ तयार करायची आहे, जास्त काहीच अवघड काम नाही आहे। व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी व्यवस्थित खालच्या आणि वरच्या साईडने दोरा घेऊन वरच्या साईडने जो दोरा असतो त्या ठिकाणी एक गाठ आपल्याला मारायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित आतल्या साईडला खेचले जाईल आणि एक फ्लोअर सोफाचा जो लुक आहे तो आपल्या या टी शर्टला येईल। त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित अशा 4-5 ठिकाणी हे तयार करायचं आहे। ते देखील बनवणं खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे। नक्की ट्राय करून बघा। आणि अशा पद्धतीने तुम्ही जो आहे सर्व बाजूंनी आपल्याला सुई धाग्याने याला व्यवस्थित असं एक एक टाका मारून घ्यायचा आहे। तर बघा मी तुम्हाला एक मारून दाखवलेलाच आहे, अजून देखील आपण या ठिकाणी तुम्हाला मी ते बनवून दाखवत आहे। तर बघा खालच्या आणि वरच्या साईडने व्यवस्थित सुईला घ्यायचं आहे आणि एक फक्त आपल्याला वरती नेऊन एक गाठ तयार करायची आहे, जास्त काहीच अवघड नाही आहे। नक्की ट्राय करा। आणि बघा या ठिकाणी आपल्याला फक्त एवढं 2च कामं करायची आहे। एक तर आपल्याला वरच्या साईडने टी शर्टला दोरा लावून एक गाठ मारायची आहे आणि त्यानंतर सुई धाग्याने याला व्यवस्थित अशा पद्धतीने पॅक करायचं आहे। एवढे 2च कामं आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। आणि त्यानंतर अतिशय छान आणि सुंदर असा फ्लोअर सोफा जो बोलतो आपण तो या ठिकाणी तयार होणार आहे, जो की आपण बाजारातून विकत घ्यायला गेलो की भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात। परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जुन्या शर्टचा यूज करून हा फ्लोअर सोफा या ठिकाणी तयार केलेला आहे, जो की दिसायला खूप सुंदर दिसतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला बनवायला जास्त मेहनत देखील लागत नाही। तर बघा अशा 2-3 ठिकाणी तुम्हाला सेम मी करून दाखवलं त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा अतिशय सुंदर हा फ्लोअर सोफा आपला तयार झालेला आहे। तुम्ही याला बसण्यासाठी यूज करू शकतात किंवा गाडी चालवत असाल तर सीटवरती सुद्धा याला ठेवू शकतात किंवा पाठीमागे देखील तुम्ही सीटावरती ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे सोफा असेल, चेअर असेल त्यावरती तुम्ही याला अगदी आरामात ठेवू शकतात। लहान मुलांना देखील तुम्ही स्टडी करण्यासाठी याच्यावर बसून स्टडी करायला लावू शकतात। अगदी सॉफ्ट आहे, कमरेला जास्त त्रास होत नाही किंवा बसायला देखील खूप छान यावरती वाटतं। नक्की ट्राय करून बघा। आणि आपण हे सर्व जुन्या वस्तूंपासूनच तयार केलेलं आहे, यामध्ये आपल्याला 1 रुपया पण खर्च आलेला नाही आहे। अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हा फ्लोअर सोफा या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। अशा पद्धतीने तुम्ही 2-3 ठिकाणी जरी याला अजून वाढवलं तरीही चालेल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू